व्हिडिओ मध्ये येऊ नको पडताना बस. आमच्या आधी एक ग्रुप आलेला, तर त्याच्यातनं एक लेडी थांबलेली कारण जरा डिफिकल्ट पाहिजे होता. तर त्यांचा ग्रुप पुढे गेलेला आहे, तर तिला मी कन्व्हिन्स केलं आमच्यासोबत येते ती हळूहळू. हे आहे आमचं चिकन सुक्का रस्सा गरमागरम एकदम मस्त. व्लॉगिंग विसरलोय मी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही सगळे बसलो आहोत 14 जण. लाईट लावतात थांबा, आम्ही दिसत नसू असं. तिथेच कुठतर गाणं तुझ्यावर लाव की रे, स्वतःवर फोकस. हां ठीक आहे. तर होपफुली थोडेफार आम्ही दिसायला लागलो असं तुम्हाला. तर आम्ही सध्या 4 जण कसे तरी गुपगुप करून बसलोय. काय करून बसलोय? कुकुवर करून. तर जरा सकाळ सकाळ आम्ही फेस नाही दिखेगाचे. मोठी गांड असलं तर फायदा झाला म्हणून त्याला पुढे बसायला मिळालं. आम्ही जवळजवळ 4:15 निघालोय. थोडं कुठेतरी नाश्त्याला बघू थोड्या वेळाने. अजून कोणाचंच बहुतेक कोणाचंच काम झालेलं नसेल सकाळचं. तुझं का ह्याचं कसं काय होतं काय माहित. बाकी पोराय काय हालचाल आहे? हो गे पेट साफ. म्हणजे मी, रोया आणि गण्या आमच्या तिघांचंच बाकी आहे. कोंबडी फसलेलीच नाही अजून. मित्रांनो आम्ही आता पिरंगुटला आलोय नाश्ता पॉइंट करायला, नाश्ता करायला. सध्या पोहेच रेडी आहेत, त्यामुळे नाश्ता पॉइंट करायला आपल्याबरोबर आहे अश्विन, रोहित. हा कोण आहे भाई? नाम काय? निहाल. तुझं नाव काय? निहाल नाव आहे का? हा गणेश आणि जय. तर हा जय आणि निहाल आमच्याबरोबर नवीन आहेत. हवा आहे खतरनाक. एका ठिकाणी आम्ही परत थांबलोय, मुळशी धरणाच्या इकडे बॅकवॉटर आहे ना तिकडेच. कारण व्ह्यू इतका जबरदस्त आहे ना, पूर्ण पाणी भरलंय. आणि हॉटेल आम्हाला फायनली एक मिळालेलं आहे, त्यामुळे आम्ही थांबलोय. खूप हवा असेल, कदाचित माझा आवाज पण क्लिअर नसेल तुमच्यापर्यंत. आणि आमची गणूबाई आणली आहे वडापाव. या मित्रांनो, छान मस्त गरम गरम वडापाव खावा. गरम गरम मस्तच दिसतोय रे एकदमच. तिकडे अरे आपण पण राहून द्यायचं माझ्यासाठी. मित्रांनो, आज आपण पित आहे चहा. हा घ्या चहा. हा घ्या चहा. आणि खूप दिवसानंतर, महिन्यानंतर बोलू शकतो की आम्ही मित्र निघालेलो भटकंतीला, तेही सह्याद्रीत. श्री गणेशा करायचाच आहे तर एखाद्या सोप्या पॉईंटवरनं करायचा. म्हणून आजचं डेस्टिनेशन होतं सावळ्या घाट. गुगल मॅपवर सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट इझिली मिळून जातो. तर आपण ह्या जय मल्हार हॉटेलला यायचं आणि तिकडनं अंधारबन, कुंडलिका व्हॅली आणि आता सावळ्या घाट हे तिन्ही पॉईंट जातात. म्हणजेच ह्या रस्त्याने आत जायचं. अवघ्या 5 मिनिटात तुम्ही एका बसस्टँडला पोचता, जिकडनं लेफ्ट घेतलं की येतं परातेवाडी विलेज, जिथे आपण आपले व्हेकल्स पार्क करू शकतो आणि पुढे हा ट्रेक सुरू करू शकतो. आम्ही पोचलेलो आहे सावळ्या घाटात आणि पाऊस इतका तुफान सुरू झाला की आम्ही कोणी गाडीच्या बाहेर उतरायला रेडी नाही आहोत. हा बघा पॅनलवरच बघा किती मोठा पाऊस आहे. थोडा पाऊस कमी झाला ना बाहेर निघू, कारण गाडीत उतरल्या भिजणं म्हणजे जरा मेंटलला टॉर्चर आहे. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहे ह्या पार्किंग पॉईंटला. गाडी आम्ही तिकडे लावलेली आहे आणि आता आम्ही निघालोय पायी आमच्या सफरसाठी. सो गाईज, आणि समोरचा रस्ता ना पूर्ण दुकाने वेढलेला आहे. पूर्ण काही दिसत नाही, काही दिसत नाही आहे बघा. ह्याच्या पुढे ना समोर काय आहे का हेच समजत नाहीये. होपफुली आम्ही रस्ता कुठे चुकू नये म्हणजे झालं. आणि आता इकडनं आपल्याला जायचं आहे खाली. बघा हे जे रिबिन दिसतात ना, हे एका चांगल्या ट्रेकरने, सायको प्रशील अंबादे, जो की तुम्हाला माहितीच असेल, त्याने हे केलेलं आहे रिसेंटली. म्हणजे आपण कुठेही रस्ता चुकू नये. हवा इतकी येते ना, माझा आवाज कदाचित क्लिअर नसेल तुम्हाला. उघड्यात मूत्रविसर्जन करायची मजा ही वेगळीच आहे. हे बघा, चला फ्री होऊया आपण पण आणि पुढचं सफर सुरू करूया. पार्किंग पॉईंटवरून 2 रस्ते जातात, एक व्हाईट ॲरो आणि एक येल्लो. आपल्याला येल्लो ॲरोने पुढे जायचं आहे. आणि 30 ते 45 मिनिटाचा सोपा ट्रेक केल्यावर आपण पोचणार आहोत आपल्या मुख्य व्ह्यू पॉईंटला. ह्या सावळ्या घाटच्या पॉईंटवरून
आपल्याला टोटल 360 डिग्री व्ह्यू मिळतो. चला बघूया जाऊनच. पाऊस सुरू झालेला आहे आणि हळूहळू आमचे कपडे पण ओले व्हायला लागलेत आणि थंडी वाजायला लागली. आता रस्ता एकदम सोपा आहे आणि ऑलरेडी चांगला बनलेला पण आहे. फक्त त्याला फॉलो करा, इकडे इकडे फिरू नका. फक्त स्लिपरी आहे जरा. हा, जरा सरकायचा रस्ता आहे. तर आपण बरोबर आहोत की नाही हे ओळखायसाठी ह्या प्रायव्हेट अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. या प्रायव्हेट लँडमध्ये आपण आलेलो आहे. हा एक फर्स्ट चेक पॉईंट आहे. इतकी हवा चालू आहे ना की 10 मीटरच्या पुढचं काहीच दिसत नाही. सगळं पूर्ण दुकाने एकदम भरलेले आहे. तर तुम्ही फक्त रेलिंग जे आहेत ना आपल्या मागे जे रेलिंग आहेत त्यांना फॉलो करत चला. जोपर्यंत रेलिंग आहे तोपर्यंत जायचं आहे. नंतर पुन्हा एक लेफ्ट टर्न आहे. इकडनं आपल्याला राईड घ्यायचं आहे. पण हा जो नजारा आहे ना या साईडला लेफ्ट साईडला खतरनाकच आहे. जरा थोडा टाइम स्पेंड करूया. हा धबधबा आहे. दुकानमुळे आपल्याला दिसत नाही. क्लिअर झालं. तर आपण एका पॉईंटला पोहोचलेलो आहे. इकडनं पायऱ्या सुरू होणार आहेत आणि इकडे खडक असल्यामुळे, कातळ असल्यामुळे जरा स्लिपरी आहे. वरून तर या साईडनीच चला. बघा 2 टाके पण बनवलेत पाण्याचे आणि आपल्याला जायचं इकडनं पुढे. कोई गिरेगा तो दर्शन लेने है मेरे को वीडियो में. पुढे चल की त्याला पाय ठेवा. ते चल वीडियो मध्ये येऊ नको पडताना. बस फाइनली एक जन बैठ गए. बैठा नहीं है अभी, चालू है. वही बैठ के उतर रहे और रोहित उधर पकड़ने के लिए जा रहे हैं उसको. गेला. ये धक्का मत देना. वो एक पॉइंट वहाँ पे. अरे क्या ये सिंपल तो है. चल थांब मत. तिकडे जायचंय या. तिकडे जायचंय. आपण जायचंय. वही है, इसके बाद कुछ नहीं है. अरे हम लोग आजा आराम किती सामने आमच्या आधी एक ग्रुप आलेला. तर त्याच्यातनं एक लेडी थांबलेली कारण जरा डिफिकल्ट पाहिजे होता. तर त्यांचा ग्रुप पुढे गेलेला आहे. तर तिला मी कन्व्हिन्स केलं आमच्यासोबत येते ती हळूहळू. तर हा आता पॅच संपलेला आहे डिफिकल्टवाला आणि पायऱ्या सुरू होणार आहेत आता. हे बघा नॉर्मल पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत. इनके पीछे रुक, मैं काठी नीचे डाल देता हूँ तुम लोग के लिए. आता जंगलचा बॅच सुरू होणार आहे. खेकडे आहेत खाली, खेकडे. हा खेकडे खाली खेकडे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या फायनल पॉइंटला. नुसतं फायनल चालले या व्हिडिओमध्ये आणि सध्या खूप दुखत आहे. थांबा, माझा बांगलादेश व्हायचा सरकायची वेळ आहे. इकडे पण हे ना चिखल जमलंय ना, असं चिखल जमलंय त्यामुळे खूप सरकायला होतं. आता काहीच दिसत नाही आहे इकडनं. पण थोड्या वेळाने जेव्हा धुकं सगळी जातील तेव्हा आजूबाजूचा जो नजारा दिसेल मजा येणार आहे. मजा हळूहळू दिसते. वा 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 वा. तो बघा देवकुंड.
तो आहे देवकुंड. कसला दिसतोय, किती सारे त्याला धबधबे येत आहेत वरती तर बघा. वा वा क्लास. आणि हा आहे रिंग वॉटरफॉल. खतरनाक बघा, एवढा क्लास. आता पूर्ण रौद्ररूप आहे त्याचा, कारण पाऊसच इतका चाललाय. आणि सगळे नजारा बघण्यात सगळे बिझी आहेत. सो हे आहे त्यांचा ग्रुप. हा आहे त्यांचा ग्रुप जो की हिला सोडून आलेला. तर तिला फायनली आम्ही आणलेलं आहे तेच. आणि आता ते लोक नेतील पुढे. तर आम्ही आणलेले इकडे चिकी, क्रॅकजॅक आणि जरा पेट पूजा चाललेली आहे. पण हा सगळा कचरा आम्ही परत रिटर्न घेऊन जाणार आहोत. बोलो जय भाई, कैसा लग रहा है? बस ऑल गुड, एकदम बढ़िया, मस्त लग रहा है. बहुत सारे वॉटरफॉल दिख रहे हैं. रस्ता बघा पूर्ण चिखलाचा झालेला आहे. मित्रांनो, आमच्यात ना जयने श्रावण धरलेलं आहे आणि आम्ही चिकन ऑर्डर केलेलं आहे. तर त्याची मजा कशी घेतोय आम्ही आपण बघूया. आणि हा श्रावण आपल्या महाराष्ट्रात अजून सुरू नाही झालाय, पण दुसऱ्या राज्यांमध्ये सुरू झालेला आहे. हल्दी वाला जो फ्लेवर आता है और थोड़ा सा नींबू लास्ट में, स्वादानुसार नमक सोडा डालेगा और उसके साथ साइड में मसाले वाला चिकन का पीस. बहुत ठंड लग रही है ना अभी. अळणी सूप, गरम गरम अळणी सूप नहीं तो दूसरा जो ऑप्शन रहता है भिंडीची भाजी, तांबड़ा रस्सा भी, पांडरा रस्सा. हमने वो वैसे सुक्का बोला है तो वो पहले आया, तो भी चलेगा. सुक्का भी बोला है ना जय हमने. वो क्या होता है? भिंडी का अळणी रस्सा. नहीं, एक काम कर सकता है कि ऐसे रस्से का सुगंध लेके जल्दी से एक पीस भिंडी का डाल देने का मुंह में. रायगढ़ पे हमने 2 प्लेट एक्स्ट्रा मंगवाए थे उस टाइम पे. वो नहीं खाएगा, हम बोल भी नहीं रहे उससे कि खा करके हमारा हिस्सा कम हो जाएगा. कम बोला है. और यहाँ आ गई है गर्मा गर्म चाय आफ्टर अ वंडरफुल ट्रैक. हाँ मस्त चाय. कसं आहे गणे आपलं ताट. हे आहे आमचं चिकन सुक्का, रस्सा गरम गरम एकदम मस्त, लिंबू पण आहे, कांदा दिलेला आहे. व्हेज जय एंजॉय एंजॉय. और एक सुक्का लाया हम लोग के लिए. फाइव स्टार किंवा 7 स्टार मध्ये पण जेवण जसं मिळणार नाही ना, तसं आम्ही जेवण जेवलोय फुल ऑथेंटिक. आणि इतका सुपर टेस्ट होती ना, एक्स्ट्रा जेवत होते. पोट तृप्त झालंय पण मन तृप्त न झालंय, म्हणून अजून खात होती पोरं. खरंच तुम्हाला जर काही यायचं असेल ना, आम्ही जिकडे गाडी पार्क केलेली आहे ना, इकडेच ह्याच बाजूचं घर आहे. ऑसम.